जातेच त्या नमिता प्रधानकडे आणि विचारते तिला काय चाललंय काय तिचं हे. अंजू जरा धीराने घेशील? ती काय म्हणते ते आधी नीट समजून. काय ऐकायचंय ती? आशू आत्या भेटली होती बाहेर, बँगलोरला जायचं म्हणत होती. काय तू नको याच्यामध्ये पडूस, लगेच पुळका येईल तुला तिचा. हे बघ अंजू, मी काय म्हणतो ते आधी. तुम्ही काही म्हणू नका, जग काय म्हणेल ना ते जरा बघा. आधीच त्या दूधवाल्याला वाटतंय आपला संसार तीच चालवते म्हणून. आणि तो इन्स्पेक्टर होळकर टोमणा कसा मला लक्षात आहे ना तुमच्या. मुलीला बरे नाही तर कशाला पाठवण्यात घराच्या बाहेर. आणि आता अचानक बंगलोरला गेली तर काय सांगणार तुम्ही त्याला. पैसे जास्ती मिळतात म्हणून आम्ही सांगले जा बाई बंगलोरला जा म्हणून. रक्ताचं नातं आणि भावना यांच्यात व्यवहारच होत नसतो शुभंकर. रामा एक मिनिट ऐक. इथे आपण सगळेजण प्रॉब्लेमचं सोल्युशन काढायला बसलोय, प्रॉब्लेम वाढवायला नाही. हे बघा, कोणत्याही गोष्टीवर जेव्हा तात्पुरते उपाय शोधले जातात ना, तेव्हा तो प्रॉब्लेम सोडवायला नाही तर वाढवायलाच आपण मदत करत असतो. आत्या, आपले परतीचे दोर कापले गेलेत आता. कुणाला पटो वा न पटो, पण वस्तुस्थिती स्वीकारण्या वाचून दुसरा पर्याय नाहीये आपल्याकडे. त्यामुळे यापुढे काय केल्यामुळे सगळ्यांचं भलं होईल हाच विचार आपल्याला करायला लागेल. अगं कसं कळलं म्हणजे काय? जग जाहीर आहे ही गोष्ट. काय आशू, तू आजारी आहेस ही गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. 4 वेळा तुझ्या दादाला फोन केला होता आणि तुझा साधा एक फोन नाही मला. चूक झाली, चुकलं माझं, खूप चुकलं. बरं ठीक आहे, चूक कळली ना तुला तुझी. माणसाला चूक कळली की त्याने ती मान्य करावी आणि सुधारावी, मग झालं. आशूला 6-7 महिने दूर पाठवायचं. नमिता तर तिच्यापासून 1 मिनिटही दूर राहू शकत नाही. काळजीने वेडीच होईल ती. आणि एकट्या आशूला दूर पाठवून काय उपयोग होणार आहे? नमिता जर इथेच असेल तर ती प्रेग्नंट नाहीये हे सगळ्यांना कळणारच. मग बाळ तिचं म्हणून कसं ऍक्सेप्ट करतील लोक? म्हणजे नीताला सुद्धा 6-7 महिने दूर पाठवायचं? नाही, सहन नाही होणार ते मला. शिवाय तिचे मूड सतत चेंज होत असतात. तिला माझ्या नजरेसमोरच ठेवायला हवं. खरं तर ही गुड न्यूज घरात आल्यापासून आपण काही एन्जॉयच केलेलं नाही. सतत मनस्ताप, वादविवाद, काही मंगल, काही पवित्र असं घडलंच नाही. आता बाळाच्या सुखासाठी, आरोग्यासाठी इतका सुंदर संस्कार आहे ना, हा आता आपण चुकवायचा नाही. ही ओटी देवासमोर भरून देवाचे आशीर्वाद घ्यायचे, म्हणजे पुढचं सगळं व्यवस्थित आणि नीट होईल. अश्विनी देवधर इथेच राहते? हो, इथेच राहते. तिच्या भावानं आणि बहिणीने सांगितलं ती इथेच राहते. हो, बसा ना तुम्ही, मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते. कुठे आहेत अश्विनीबाई? कुठे आहेत? वाय डोंट यू अंडरस्टँड? आजारी आहे ना ती, आणि औषध दिलंय मी तिला आत्ताच, तर औषधाचा सुद्धा परिणाम असू शकतो. आजारी माणसाला कसं उठवायचं ना. काही निरोप द्यायचा का तिला? मला सांगा ना काय काम होतं, मी सांगते. तुम्ही आज जा आणि बघा.